आत्मा मालिक हॉस्पिटलच्या फिरत्या दवाखाना बसचं उद्घाटन आज प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झालं असून आत्मा मालिक हॉस्पिटल कोकमठाणची ग्रामीण आरोग्य सेवा आता आपल्या घराच्या उंबरठ्यावर पोहोचणार आहे। आज 22 सप्टेंबर रोजी आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीनं ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी उभारण्यात आलेल्या फिरत्या दवाखान्याचं मोबाईल मेडिकल युनिट बसचं उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झालं आहे। ट्रस्ट कार्यालयासमोरच्या प्रांगणात यावेळी आदरणीय संत विवेकानंद महाराज, संत आशिष महाराज, संत चंद्रानंद महाराज, संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब, ट्रस्टचे उपाध्यक्ष बाळासाहेबजी गोरडे साहेब, विश्वस्त प्रदीप कुमारजी भंडारी साहेब, आश्रम व्यवस्थापक हिरामन कोल्हे साहेब, वाहन विभाग प्रमुख बारवकर साहेब, हॉस्पिटलचे सर्व प्रमुख अधिकारी आणि सर्व स्कूल बसचे ड्रायव्हर उपस्थित होते। आजपासून हे फिरते रुग्णालय कोपरगाव, वैजापूर, राहता, शिर्डी या तालुक्यांमध्ये प्रथम सेवा देण्यासाठी सज्ज झालाय। आरोग्य सेवा हीच परमेश्वर सेवा हा परमपूज्य सद्गुरू देवांचा संदेश या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य या फिरत्या रुग्णालयामार्फत होईल असं मत ध्यानपीठाचे संत आदरणीय विवेकानंद महाराज यांनी व्यक्त केलं। यावेळी माननीय गोरडे साहेब म्हणाले, आत्मा मालिक हॉस्पिटलने चालता फिरता दवाखाना सुरू करून ग्रामीण व गरजू जनतेसाठी आरोग्याची खरी आशा उभी केली आहे। ही बस केवळ वाहन नसून हजारो आयुष्यांना दिलेली नवसंजीवनी आहे। आपल्या या उपक्रमातून अनेकांना आरोग्य, आत्मविश्वास आणि नवी दिशा मिळेल हे नक्की। आत्मा मालिक हॉस्पिटलच्या उपक्रमाला मनपूर्वक सलाम व हार्दिक अभिनंदन। बसचे वैशिष्ट्ये आणि कार्यपद्धती आपण जाणून घेऊया। ही बस आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी पूर्णतः सुसज्ज असून यामध्ये खालील सेवा दिल्या जाणार आहे। प्राथमिक तपासणी सुविधा, ताप, सर्दी, खोकला, मधुमेह, उच्च रक्तदाब आहे की नाही याचं त्वरित निदान केलं जाणार आहे। दररोज ही बस ठराविक गावांमध्ये नियोजनानुसार भेट देणार असून प्रत्येक गावात आठवड्यातून एकदा येणार आहे। सध्या आत्मा मालिक हॉस्पिटल हे आत्मा मालिक ट्रस्ट व्यवस्थापनाच्या माध्यमातून सुरू असून यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब म्हणाले, ग्रामीण भागात अद्यापही काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा पोहोचलेल्या नाहीत। अनेक जण बीपी आणि शुगरच्या तपासण्या करण्यासाठी दवाखाना दूर असल्यास टाळतात। अशा रुग्णांसाठी मोफत तपासणी व इतर उपचारांसाठी हा फिरता दवाखाना संकल्पना प्रत्यक्षात आम्ही उतरवली आहे। ही बस म्हणजे केवळ एक वाहन नाही तर एक चालत्या बोलत्या हॉस्पिटलचा अनुभव आहे। यावेळी त्यांनी मॅनेजर श्रीमान सुनील पोकळे साहेब आणि सीओ डॉक्टर मयूर शिंदे सर यांचं देखील अभिनंदन केलं आहे। तर आत्मा मालिक हॉस्पिटलचा फिरता दवाखाना हा ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे। ही संकल्पना केवळ आरोग्य सेवा देण्यापुरती मर्यादित नसून जनजागृती, विश्वास आणि सुविधा यांच्या माध्यमातून एक आरोग्य संस्कृती निर्माण करत आहे। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।